आणि 17, 18, 19 या अशा 2 विषय आहेत. म्हणजे महानव आहे, ते महानव मला आकर्षित आहेत, अतिशय सुंदर आहे. एक पहिले की आपल्या छत्रपती शिवाजीचा पुतळा आहे चौकातला मोठा अशोक, त्याच्या पाठीमागे एक बेस लागणार आहे. आणि दुसरी जी बेस आहे ती आपल्या परदेशपुराजवळ लागणार आहे. बाहेरची जी बेस आहे त्याला सजावट करणार आहोत, कारण ती ऑलरेडी आहे. तर त्याला सजावट करायला सांगण्यात तीन पैसे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या होतील. त्याच्यानंतर 17 तारखेला 17 आणि 18 तारखेला बैलगाड्यांचा जो आपला मैदानी खेळ आहे, जो आपला शस्त्रांचा खेळ आहे, पारंपरिक आहे, तर त्या खेळाला आपण त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते 1,51,000 आहे, द्वितीय क्रमांक 1,01,000, तृतीय क्रमांक 75,000, चतुर्थ क्रमांक 41,000. आणि अशा पद्धतीने विविध छोटी छोटी आपण बक्षीस आहेत. त्यातल्या पहिल्या दिवशीची बक्षीस ती 31,000 पासून तर 7,000पर्यंत 5 क्रमांक आहे. दुसऱ्या दिवशी जी आहे प्रथम क्रमांकापासून ती वेगळी आहे आणि फायनलची वेगळी आहे. अशा पद्धतीने हा एक मोठा खर्च बैलगाडा शर्यतीचा घाट तयार होते. आपल्या विजय शंकरराव मोठे साहेबांचा निर्णय तिथं विकसित झाला आहे. त्या ठिकाणी ते आपल्याला चालू होत आहे, ऑलरेडी चालू झालेलं आहे. खूप पाणी होतं तिथे. सर्व लोकांनी मेहनत करून बैलगाड्या मार्गाने मेहनत करून त्या ठिकाणी रावसाहेब आमचा आणि गुंडे पाटील बैलगाडा शर्यत घाट या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आणि ट्रस्टने त्या कामासाठी फक्त त्याची अपेक्षा होती की शर्यती करायची. रावसाहेब मोठे पाटील, शंकरराव मोठे पाटील यांची छायाचित्र दर्शनी भागामध्ये लावून त्यांना सन्मान त्यांचा असावा अशी साधी भावना कुटुंबाची आहे. त्यांनी आपल्याला संपत्ती दिल्याबद्दल मी टाळ्याच्या गटामध्ये कबड्डीच्या स्पर्धा आहे. त्या भव्य कबड्डी स्पर्धा आपल्याला माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कबड्डीमध्ये आपल्या वडगाव सारेचं बांधलं नाव आहे. वडगाव सारेला कबड्डीची पंढरी म्हटली जात. आणि आता कबड्डी खरं तर अख्या जगभराचा खेळ झालेला आहे. आणि कबड्डीच्या स्पर्धेमध्ये आता आपण भारत सुद्धा भाग पुढे आहे. त्यामुळे ह्या पण खेळाला महत्व देतात. 70 किलो वैद्य गटामध्ये जी बक्षीस आहे त्याच्यामध्ये 31,000 पहिला क्रमांक, 21,000 तृतीय क्रमांक, 11,000 तृतीय क्रमांक आणि 11,000 चतुर्थ. बाकी शिस्तबद्ध संघाला वेगळं बक्षीस आहे. नावाचा सगळ्यात लांबचा जो संघ येईल त्याला वेगळं बक्षीस आहे. सर्वोत्कृष्ट पकड जो करेल त्या खेळाडूला चांगलं बक्षीस आहे. सर्वोत्कृष्ट चढाई जो करेल त्याला भव्य चषक आणि त्याला रक्कम आहे. आणि मैदानात जर आल्या जो मैदान गाजवेल त्या कबड्डीचं त्याला सुद्धा ते कबड्डीची गणती मॅच व्हावी दिली जाणारी असा कबड्डी स्पर्धा 17 तारखेला सकाळी 11 वाजता होईल. विषय म्हणजे यावेळेला कबड्डी स्पर्धा आणि कुस्तीसाठी आपण स्टेडियम बनवलेलं आहे. म्हणजे लोकांना असं खाली बसायला किंवा उभारायला जाणार एवढं आपण सगळ्यामध्ये अतिशय आकर्षक स्टेडियम बनवलेलं आहे. 17 तारखेला सायंकाळी ते फोक आख्यान, हे फोक आख्यान सध्या अख्या राज्याची चर्चा आहे मनोरंजनाची. आणि त्यांनी आपल्याला वेळ दिला आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम 17 तारखेला सायंकाळी 7 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. तर या कार्यक्रमाची आपण नोंद घ्या. 18 तारखेला कुस्तीचा आखाडा आहे. शिवनेर केसरी म्हणून हा आखाडा होतोय. आणि त्याच्यामध्ये पहिलं जे बक्षीस आहे त्याच्यासाठी चांदीची गदा आपण ठेवलेली आहे. 2 चांदीच्या गदा, चषक, ढाल आणि दुसरी म्हणजे पहिलं जे बक्षीस आहे कुस्तीचं ते 1,51,000, दुसरं बक्षीस आहे ते 1,00,000, तिसरं 51,000, 25,000, 15,000, 10,000, 5,000, 3,000. मग जेवढ्या कुस्ती लागतील त्या सर्वांना काही ना काही पैसे त्यांच्या हातात देऊन त्यांना विद्यार्थी द्यायचं नाही. कारण कुस्तीवाला येतो तर बिचारा लांबून येतो, त्याला यायला जायचं मानधन मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण केली आहे. 18ला सायंकाळी मध्यरात्री छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आणि फायर शो आकर्षक अशी आपली पाहिजे
की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आपण करतोय आणि त्याच ठिकाणी आपण त्या रात्री 12 वाजता प्रत्येक मनोरंजन कागद दिला आहे, त्याचं नाव आहे अभंग रिपोस्ट. म्हणजे जेवढे काही वारकऱ्यांची जी गीता आहे वेगवेगळ्या मग त्या जनाबाईचा असू द्या, संत तुकारामाचा असू द्या, ज्ञानेश्वर महाराज असू द्या, एकनाथ महाराज असू द्या आणि संत वाटते सगळे जेवढे अभंग आहेत संत तुकाराम महाराजांचे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं हा अभंग रिपोस्ट म्हणून कार्यक्रम मनोरंजन कार्यक्रम त्या पुतळ्याजवळ ज्यावेळेला हे मानवंदना होईल त्याच्या आधी सुद्धा आणि मानवंदन झाल्यानंतर रात्रभर ते वातावरण खुलून दिसावं, शिवभक्तांचं स्वागत व्हावं, त्यांच्या कानावर चांगल्या गोष्टी लागल्या म्हणजे रात्रीचा हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. पण त्याच्या अगोदर 18ची सायंकाळ जी आहे, सायंकाळी 7 वाजता शंकरराव कुठे मठील मैदान या ठिकाणी अतिशय फेमस म्हणजे ज्याचे प्रयोग नट सम्राट नंतर सगळ्यात जास्त त्याच्यानंतर जर श्रीखंड म्हणजे सगळ्यात जास्त प्रयोग कुठल्या नाटकात झाले असेल तर ते ऑल दी बेस्ट नाटकाचा प्रयोग 17 तारखेला सायंकाळी आपल्या समाजाच्या माणसासाठी ठेवलेला आहे. 19 तारखेला सकाळी शिष्टाचाराप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवरायांच्या जन्माचं स्वागत, त्यांचा पालण्याचा कार्यक्रम, नंतर त्यांना शिष्टाचार मानवंदना आणि त्यानंतर मराठा महासंघाच्या वतीने स्वागत, त्यानंतर तिथे काही आपल्या आराखडा जो शिवसेनेच्या बाबतीमध्ये किंवा आज तालुक्यामध्ये काय चालू आहे आणि त्या ठिकाणी तालुक्याचा आमदार म्हणून काही प्रेझेंटेशन माझ्या शब्दामध्ये जो आपल्याला काय हवं आहे भविष्य काळामध्ये या तालुक्यासाठी तो एक डिमांड ठेवून बाकीचे आदरणीय सुरेंद्रसाहेब बोलतील, एकनाथ शिंदेसाहेब बोलतील आणि सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांना मार्गदर्शन होईल आणि शिवराय घोषित झाले 5 पुरस्कार दिले त्याची यादी आता आम्ही ऑलरेडी पाठवलेली ती पाठवून जवळ 3 महिने झालेले आहे. त्याच्यावर चर्चा होईल. कसं होतं आता मुख्यमंत्र्यांसाठी ज्यांची नावं तुम्ही देणार आहात विशेष या कामामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे अशा लोकांचा आम्हाला इथून पुढे पोलीस स्टेशनचा हे नाव चारित्र पडताळणीचा तो हा म्हणजे तसं आपल्या मनावर घेतलेला आहे तर तसं आपण ते करू सांगलंय. त्यानंतर त्या दिवशी 10 ते 4 सकाळी 19 तारखेला या शंकररावचे मतदानी खेळ होणार आहे. हे मतदानी खेळ राज्यातले जे चांगले मतदान खेळ करणारे लोक आहेत सरावण्याचा होत आहे अशा लोकांचा कार्यक्रम अतिशय नेतृत्व कार्यक्रम सर्व शस्त्रांनी आणि सर्व आयुधाने घेऊन या कार्यक्रमाचं प्रात्यक्षिक आपल्याला सगळ्या प्रकारे खेळायचं. या महाराष्ट्राच्या युद्धामध्ये केवढा मोठा प्रमुख वाटा होता स्वराज्याच्या व्यवस्थेमध्ये त्याची अनेक प्रकारे खेळायची प्रात्यक्षिक त्या दिवशी होणार आहे. त्यानंतर ते 10 ते 4 होणार आहे उपारबागामध्ये. त्यानंतर 5 वाजता छत्रपती शिवरायांची महाआरती शंकरराव कुट्टे साहेब शंकरराव कुट्टे राज्याचे पर्यटन मंत्री माननीय शंभूरावजी देसाई साहेब आणि आदरणीय ही समिती मंडळी प्रशासकीय ब्राह्मण समिती मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ती एक श्रीकला आठवडे महाराजांची. त्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिषजी शिराग साहेब यांच्याशी आता माझं बोलणं झाल्यानंतर त्यांची वेळ आपल्याला आल्यानंतर भव्य शोभा येतं सायंकाळी मिरवणूक असते आपल्या छत्रपती शिवरायांची मिरवणूक शहरातून ती सायंकाळी 5 वाजता त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या अगोदर 19 फेब्रुवारीला सकाळची मिरवणूक सांगायची लागली. 19 फेब्रुवारीला ज्यांच्या ताब्यामध्ये संपूर्ण प्रशासकीय केंद्र आहे ते सन्माननीय या विभागाचे आपले जिल्हाधिकारी कलेक्टर आदरणीय जितेंद्र गुंडे साहेब आणि जिल्हा परिषदचे सन्माननीय CO हे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गजाननजी काळे साहेब पाटील साहेब या दोघांच्या शुभ हस्ते सकाळी किती वाजताची 7 वाजता सकाळी 6 वाजता 19 तारखेला आहे शिवाई मातीकडे हा राष्ट्रीय शिष्टाचाराप्रमाणे त्यांच्या शुभ हस्ते ज्या ठिकाणी शिवाई मातीचा महाअभिषेक दरवर्षीप्रमाणे होणार आहे जे तुम्हाला आपण सर्वांनी घ्या. आणि 19ला सायंकाळचा जो कार्यक्रम आहे तो आहे शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने खास शिवजयंतीसाठी
प्रोजेक्ट महाजत्रा आणि त्याच्यामध्ये ह्या टीव्हीवर आपण पाहणार आहे जवळजवळ फेमस असलेले 8 लोक जे आहेत ते सगळे एकत्र करून ह्या जत्रा मनोरंजनाचा कार्यक्रम एकूणला सायंकाळी होईल. त्यांच्या कृषी पटकाची आर्थिक बाजूचा होईल. म्हणजे दारू काम जे असतं ना हे पटकाची दारू तर त्याचा सुद्धा कार्यक्रमाचा आयोजन आपण त्या ठिकाणी केलेला आहे. अशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.